we just run through again what we did earlier. आणि आपण काय ऐकलं सकाळी त्या छोटीशी उजळणी आपण करू. I'm not going to go to the points again, but I want you to understand a basic principle here. परंतु जे मूळ तत्व आहे, प्रत्येक विषय बघणार आहे, मूळ तत्व समजून घ्या. You cannot be a Christian without the Bible. पवित्र शास्त्राशिवाय आपण ख्रिस्ती होऊ शकत नाही. You cannot get salvation without the word of God. आणि देवाच्या वचनाशिवाय तारण देखील नाही. You cannot have eternal life without knowing the Son of God as revealed in scriptures. आणि म्हणून सार्वकालिक जीवन देखील देवाच्या वचनातून देवाच्या पुत्राला ओळखल्याशिवाय प्राप्त होत नाही. So the entire focus of Christianity is knowledge of God as given in the Bible. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास कशावर आधारित आहे? देवाचं ज्ञान जे देवाच्या वचनापासून येतं. So when someone wants to attack Christianity, आणि म्हणून जेव्हा ख्रिस्ती विश्वासावरती विरोध होतो, the best thing for them to attack is attack the Bible. आणि म्हणून ते विरोध शास्त्रावरतीच करतात. Like as you read in the Psalms, if the foundations be destroyed, what can the righteous do? आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की पायाच जर हल्ला तर नीतिमान लोक काय करतील? So that's the reason our idea about the scriptures should be sure, because on that alone we can base our religion. आणि म्हणून पवित्र शास्त्राबद्दल तुमची समज काय आहे याची खात्री पटून असू द्या तुम्हाला, कारण त्यावरतीच आमचा विश्वास आधारित आहे. The reason I'm saying this is again to remind you, every idea that you have, be it in the secular world or be it in the family, be it in the church, has to come from the Bible. जीवनातील कुठलेही विचार, कामाचा असू द्या, मंडळीचा असू द्या, कुठलाही विचार शास्त्रातूनच आला पाहिजे. So you cannot think that in an office we have certain principles which help the office, which is different from the biblical principles. असं विचार करू नका की कामाच्या ठिकाणी तत्व वेगळे आहेत जे केवळ कामामध्येच वापरतो, ते शास्त्रामध्ये नाहीये. Or do not think that when we make a painting or an artwork, the way people learn is different from the way people learn the Bible. आणि म्हणून इतर कला जसं आपण शिकतो आणि शास्त्रातून जसं शिकतो ते वेगळं आहे असं देखील नाहीये. We do not deny that God directly teaches people himself. आणि आपण we do not deny that God teaches people directly. आपण ह्याचा नाकार करत नाही की देव स्वतः लोकांना शिकवतो. But at the same time we say it takes effort from us to learn the Bible. पण आपण हे देखील सांगतो की शास्त्रातून शिकण्याकरिता स्वतःचे कष्ट टाकणं गरजेचं आहे. Even though we turn to the next principles, but quickly turn with me to Romans 12 verse 1 and 2. रोम 12 वचन 1 आणि 2 काढा. Someone can read that. वाचा कुणीतरी कृपापासून. 1 आणि 2. म्हणून बसलेला हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. Thank you so much. This verse speaks about a Christian worship. ख्रिस्ती व्यक्तीची आराधना किंवा भक्ती काय आहे या वचनातून कळतं. Christian worship is the most difficult form of worship. ख्रिस्ती भक्ती ही सर्वात कठीण भक्ती करण्याची पद्धत आहे. You might be wondering why is it difficult? कठीण का आहे प्रश्न पडला असेल. Because you might look at temples, the people can go around the temples for so many number of rounds. मंदिर पाहिलं तर लोक त्या मंदिराच्या अवतीभोवती कितीतरी चक्रा मारतात. Or people go climb the huge steps. किंवा अनेकशे पायऱ्यावर चढून जातात. Or people do a lot of things which is done which does not involve them sitting down and thinking. भक्तीच्या नावात लोक असं अनेक काही करतात ज्यामध्ये डोक्याचा वापर आणि विचार होतच नाही. Can you think when a Christian worships how different it is from the worship of the world? आणि म्हणून विचार करा, ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा भक्ती करतो जगापासून ते किती वेगळं आहे. We don't come to the church and we give candles or burn incense or give coconuts. आम्ही येऊन चर्च मध्ये मेणबत्त्या पेटवत नाही किंवा नारळ फोडत नाही. How is our worship then any kind of worship?
आमची भक्ती ही भक्ती का ठरते? That's why Romans chapter 12 verse 1 and 2 says, we use our mind, we give our mind as spiritual sacrifices. आणि म्हणून रोम 12:1 आणि 2 मध्ये काय म्हटलंय की मनाचा वापर आपण करतो आणि त्याच्यातूनच आम्ही आमचं जीवन जगतो. So the worship that we do is a worship when we learn about God in scriptures. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय? जेव्हा देवाच्या वचनातून मी देवाबद्दल शिकतो. So what we are doing right now technically is worshiping God. आणि म्हणून आता आपण काय करतोय? देवाची आराधना आणि भक्ती करतोय देवाच्या वचनात. Okay, so let's go back. The last principle that we did was revelation is true, does not have any errors. Bible is incapable of giving you a wrong message. आणि शेवटचं तत्व आपण बघितलं की पवित्र शास्त्रामध्ये चुका नाही आणि पवित्र शास्त्र चुका करू शकत देखील नाही. The next important principle. 6वं तत्व किंवा नियम. The Bible's message is not culturally conditioned, nor the sins of men writing the word of God have negated it. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट की संस्कृतीचा प्रभाव पवित्र शास्त्रावरती पडत नाही. दुसरा ज्या लोकांनी लिहिलं त्यांचा पापाचा प्रभाव देखील शास्त्रावर पडलेला नाहीये. Too often you might have heard that Paul was a woman hater. अनेक लोक असं म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल की पौल जेव्हा शास्त्र लिहितो त्याला स्त्रिया आवडत नव्हत्या. And that's the reason Paul writes all those things about women not being in leadership. आणि म्हणूनच पौल म्हणतो की स्त्रियांनी मंडळीमध्ये पद स्वीकारू नये. Or you might have heard people कि वो चर्च में कुछ औरत ऐसे थे करके ऐसा लिखना पड़ा था. किंवा काही लोक असं म्हणतात की पौलाच्या काळामध्ये त्यावेळेस अशी परिस्थिती होती म्हणून तेव्हा पौलाला ते सांगावं लागलं. And people will give you even more stupid things that women at that time were insensible. आणि अजून काही मूर्खतेची विधानं लोक करतील की त्या काळातील जे स्त्रिया होत्या ते मूर्ख होत्या म्हणून पौलाला ते लिहावं लागलं. As if women today are more sensible, men will not agree. तो काळ असो किंवा हा काळ You असो skip that. लग्न झालेले नक्की मान्य करतील. The point that they're trying to tell you is this, that the Bible is based on people and their culture, so it cannot be true. काही लोक काय म्हणतात की जो लिहिणार आहे की पवित्र शास्त्र तो एका विशिष्ट संस्कृतीचा होता म्हणून ते आता माझ्यासाठी खरं होऊ शकत नाही. Some people even go to misrepresent the idea of inspiration in this way. They say God dictated the words to a person and the person wrote it down. आणि काही लोकांना काय वाटतं ईश्वर प्रेरित म्हणजे काय की देवाने काही शब्द त्या माणसाच्या डोक्यात घातले, बोलला आणि तेच तो नाही काय कॉपी करत गेला, असं लिहित गेला. So that person was like a stenographer. आणि म्हणून ते सेक्रेटरी असतात ना, साहेब सांगतात ते लिहितात, तसं ती व्यक्ती होती. Or something like a robot. किंवा एखाद्या रोबोट सारखं. One thing you need to understand, that people who are against the truth will always misrepresent the truth. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सत्याच्या विरोधात आहे ते नेहमी सत्याबद्दल चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतील. And so they'll tell you Paul was culturally conditioned. He was a Pharisee who hated women. आणि म्हणून ते म्हणतील की पौलाची संस्कृती पौलाला स्त्रियांवरती विरोध करण्याकरिता त्याला शिकवत होतं. Or when Paul wrote his letters, he was very stoic, that he was emotionally pale to anything that he was writing. किंवा असं म्हणतील की पौल जेव्हा त्याचं पत्र लिहित होता तो भावनाहीन होता आणि म्हणून कुठल्याच गोष्टीचा प्रभाव त्याच्यावरती झाला नाही. So here's the question: when Paul writes a letter, is the letter written by Paul or is the letter written by God? आणि म्हणून प्रश्न तुम्हाकरिता हे आहे, जेव्हा पौल पत्र लिहित होता तेव्हा पौल स्वतः लिहित होता का देव लिहित होता? I know some people might be thinking of a Bible verse आणि लोक आता एखाद्या वचनाचा विचार करत असतील, आला असेल तुमच्या डोक्यात ते, where Paul says, "These are my words, not God's," and some verses later he says, "These are God's words and not mine." पौल एका ठिकाणी म्हणतो मी म्हणतो प्रभू नव्हे आणि दुसरीकडे म्हणतो की मी नव्हे तर प्रभू असं म्हणतो. And so people come to the conclusion that some statements are made by Paul and some statements are God's, some statements are Paul's. When Paul says women should not teach, this is Paul's, and when Paul says Jesus Christ is God, it is God's. Why don't we simply interchange that? काही लोकांचा असं विचार आहे की जेव्हा पौल काही गोष्टी लिहितो तेव्हा केवळ पौल लिहित होता आणि काही गोष्टी पौलाला देवाने सांगितल्या. तर बायबलमध्ये दोन गोष्टी आहेत, पौलाचे आणि देवाचे दोन्ही आहेत. No, that's a wrong interpretation, and I'm not going to explain that verse for you right now. आणि त्या वचनाकडे आता आपण जाणार नाही. But you can remember this, that Paul very clearly says the words that are right are the very words of God. पण पौल स्वतः म्हणतो की मी जे लिहित आहे देवाचे स्वतःचे शब्द आहेत. And if anyone does not see it, let him not be observed or let it not be considered.
आणि असं म्हटलेलं आहे की जो व्यक्ती हे मानत नाही त्या व्यक्तीला तुम्ही लेखूही नका. So here's the problem that we still have, that when the Bible is written to us, who has actually written it? Is it God's word or is it man's word? आणि म्हणून प्रश्न हा आहे की जेव्हा शास्त्र लिहिण्यात आलं ते जे लिखाण आहे ते देवाचं होतं का मनुष्य ते लिहित होतं. So people take it even a little further. Paul was at a time when his culture was bad. Paul had an understanding of that culture. In that culture, women were treated badly, and so what Paul wrote was an effect of that culture. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की पौल जेव्हा त्याचं लिखाण लिहित होता त्याच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांवरती विरोध आणि अत्याचार होत होते आणि म्हणून पौलाचे स्त्रियांबद्दलचे जे मत आहे ते त्या काळातील मत आहे. So you need not take what Paul is teaching, because every word that Paul spoke was conditioned according to that and may not be the word of God. म्हणून काही लोक म्हणतात की पौलाचे शब्द त्याच्या संस्कृतीचा प्रभाव होता म्हणून ते देवाचे शब्द म्हणून तुम्ही घेऊ नका. So it's a very important problem in inspiration to understand. When we read the Bible, should we say these are words of Paul, or these are words of God, or these are words of Paul as God gave it to him? आणि म्हणून आमच्या समोर एक प्रश्न आहे, आपण जेव्हा शास्त्र वाचतो हे पौलाचे शब्द आहेत का देवाचे शब्द आहेत का देवाने दिलेले पौलाचे शब्द? The image of a stenographer is not only misrepresentation, it is inadequate. आणि म्हणून काही लोक त्या स्टेनोग्राफरचे चित्र वापरतात की जो ऐकतो आणि लिहितो परंतु ते चित्र योग्य नाहीये. I'll tell you why. When God wanted to write a particular chapter or one particular book, what did you think he might have done? देवाला जर एखादं पवित्र शास्त्रातील भाग लिहायचं होतं देवाने काय केलं असावं, काय वाटतं तुम्हाला? When Brother Mangesh wants to write a book of something or he wants something printed, he would actually put an ad in the papers. आणि समजा पास्टर मंगेशला एखादं पुस्तक छापायचं असेल तर ते पेपर मध्ये जाहिरात देतात. Do you think God would have actually put an ad in the paper that I want to write a Bible and need a guy who has so much education and so he should come forward? तुम्हाला वाटतं का देवाला शास्त्र लिहायचं होतं आणि मग देवाने पेपर मध्ये जाहिरात दिली की मला इतके लोक पाहिजे, हे त्याचं क्वालिफिकेशन I want a man who's very good with women. मला असा एक माणूस पाहिजे जो स्त्रियांसोबत चांगला वागतो, Who needs good Greek? किंवा जो चांगलं ग्रीक वाचतो, Who has good knowledge of the law. आणि जाहिरातीमध्ये असं लिहिलं असेल की नियमशास्त्राची पक्की माहिती And पाहिजे. Paul came forward. आणि मग पौल म्हटलं की हा मला हे सगळं येतं. He knows Greek. त्याला ग्रीक माहित आहे, He knows Pharisaical laws. आणि फरुशी आणि नियमशास्त्र सगळं माहित आहे त्याला. But in the matter of women, debatable position. आणि स्त्रियांबद्दल त्याचं काय मत आहे नंतर विचार करू. So let me still take him, though he has some difficult problems, and we'll deal with it later. चला आपण पौलाला संधी देऊ, त्याच्यात समस्या आहे पण नंतर बघून घेऊ आपण. That is not the way the Bible has come into being. पवित्र शास्त्र आमच्याकडे असं आलं नाही. God knows what He wanted to give us even before the creation of the world. पृथ्वीच्या निर्मिती अगोदरच देवाला माहित होतं मला माझ्या लोकांना काय द्यायचं आहे. The principle, remember this, the scriptures cannot be broken. आणि म्हणून तत्व लक्षात ठेवा की देवाचं वचन हे अतूट आहे. So if God wanted a particular book written in a particular manner, He did not search for someone who could write it that way. Instead, in His plan, He appointed that a man by the name of Paul will be born. He'll be born in this place. He will study under so-and-so person. He will get these languages. He'll get this nonsense because I want those things written in my word. आणि म्हणून लक्षात ठेवा देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वापर करायचा होता देव त्या व्यक्तीला शोधत गेला नव्हे. देवाने त्या व्यक्तीला पृथ्वीच्या स्थापने अगोदरच तयार केलं आणि योग्य समय योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्टीनुसार त्या व्यक्तीचा जन्म त्या भागात झाला आणि देवाने त्या व्यक्तीचा उपयोग So केला. because He wanted the book of Romans to be written in a particular manner, He made a Paul being born and taught in a particular manner. It was wholly the plan of God. आणि म्हणून रोमकारासपत्र एका विशिष्ट प्रकारे लिहावं याकरिता देवाने पौलाचा जन्म त्याचं जीवन त्याचं शिक्षण सर्व काही असं घडवलं की पुढे चालून त्याचा उपयोग करता येईल. So when Paul speaks, remember this, these are the very words of Paul. It is completely his. All that his character can be seen in what he is writing. आणि म्हणून जेव्हा पौल लिहितो ते शब्द पौलाचे आहेत, त्याचं छाप त्याच्या भावना त्या लिखाणामध्ये दिसून येतात. And all that Paul speaks at the same time are the very words of God, because God made it to be like that. आणि तेच पौलाचे शब्द हे देवाचेही शब्द आहेत कारण देवाने ते तसं घडवून आणलं. I know you might be still thinking, how is that possible? So just turn with me to Acts chapter 17, verse 26. हे कसं शक्य आहे? प्रेषित 17:26.
Is there on your screens? And hath made of one blood all nations of men, for to dwell on all face of the earth, and has determined the time before appointed and the bounds of their habitation. वाचा कोणीतरी 17:26. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवले आहेत. What does that verse indicate to you? या वचनातून आपल्याला काय समजतं? So if a man is kept on any part of the planet, who keeps him there? पृथ्वीच्या पाठीवर एखाद्या व्यक्ती जर तिथे आहे, त्याला कोणी ठेवलं तिथं? Who decides if Paul will go to Rome or Paul will go to Galatia, Paul will reach a particular place? पौलाच्या प्रवासात तो रोमला जाईल, तो गलतीला जाईल, हे कोणी ठरवलं? Who decided under whom Paul will study? पौलाने कोणाखाली शिक्षण घ्यावं ही कोणाची योजना होती? This was not simply something that circumstances moved to make Paul do that. हे असं नाही की परिस्थिती झाली म्हणून पौलाने तसं केलं नाही. This was God who chose Paul, gave him the education, because God wanted the grammar to be like that in the scriptures. आणि म्हणून देवाने पौलाला निवडलं, देवाने पौलाला योग्य शिक्षण दिलं, कारण देवाची इच्छा होती की अशाच प्रकारे त्याचं वचन लिहिण्यात यावं. That's the reason when you look at scriptures and you think, is this Paul speaking or is it someone else speaking, or is it Paul's word? This may not be God's word. You're actually challenging the wisdom of God, who has made Paul, given him education, given him everything that is required, called him to be an apostle, trained him under Gamaliel to do all of what Paul did, so that we have the scriptures with us. आणि म्हणून तुमच्या मनात जेव्हा प्रश्न येतोय, पौलाचे शब्द आहेत का देवाचे शब्द आहेत का माणसाचे शब्द आहेत, तेव्हा तुम्ही देवाच्या योजनेवरती प्रश्न उचलत आहात. कारण पौलाला निवडणं, पौलाचा जन्म घालून दिलं, पौलाला शिक्षण देणं, पौलाला प्रेषित म्हणून पाचारण करणं, पौलाला प्रगटीकरण देणं, या सगळ्या गोष्टीवरती देवाच्या कार्यावरती तुम्ही प्रश्न उचलत आहात. So the message of the Bible is in a particular culture, but it is not culturally conditioned. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा संदेश एका विशिष्ट संस्कृतीत देण्यात आला, परंतु संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावरती पडत नाही. You can never say because it happened among the Greeks and the Greeks had so and so problem, so this problem has come out of the truth. Actually, it is not applicable to me today. आणि असं नाही सांगतायत की मी भारतात आहे, ते ग्रीक लोक होते, त्यांची समस्या वेगळी, भारतीय समस्या वेगळी, म्हणून मी ते पाळू शकत नाही, असं And you बोलता see येत नाही. this, and this is an extremely practical problem that churches face today. आणि आपल्या समोर हा खरंच प्रश्न आहे, एक व्यावहारिक प्रश्न आहे तो. Because in churches, when people would not want to do certain things, thinking it is not applicable to them, it's applicable to a different culture. आणि म्हणून लोक काय म्हणतात की ही गोष्ट मी नाही पाळायला पाहिजे, कारण माझ्या संस्कृतीतली नाही, ही त्या संस्कृतीची आहे. So everything that you see today in modern society, आणि म्हणून आपल्या समाजात आज आपण जे काही पाहतो, like a wife not submitting to the husband, स्त्री पतीच्या अधीन राहत नाही, children not submitting to their parents, लेकरं आई वडिलांच्या अधीन नाही, the church not submitting to the elders, मंडळीचे लोक वडिलांच्या अधीन नाही, people thinking falsely about the idea of marriage, लग्नाबद्दल विचित्र विचार करणारे लोक, having ideas of homosexuality thought to be something that is modern idea today. आणि आताच्या विचारसरणीमध्ये समलैंगिक संबंध चांगले आहेत असे विचार करणारे लोक आहेत. I was once talking to a student of mine, मी एका विद्यार्थी सोबत बोलत होतो माझ्या, and he is a Satanist. आणि तो सैतानाची भक्ती करणार आहे होता. Don't get scared. There are different types of Satanists. आणि सैतानाची भक्ती करणारे वेगवेगळे लोक आहेत जगामध्ये. This Satanist only does things to irritate Christians. आणि ह्याचं काम होतं की फक्त ख्रिस्ती लोकांना त्रास द्यायचं. So when we were having a discussion, he told me that today culture has changed. आणि बोलत असताना तो मला असं म्हणतो की आज संस्कृती बदललेली आहे. In your time, and I was not that old in comparison, but he said in your time marriage was important. ते म्हणे की तुमच्या वेळेस लग्न महत्वाचं होतं. But in our time, live-in relationship was important. पण आमच्या वेळेस लग्न न करता सोबत राहणं महत्वाचं आहे. He was not a Christian. तो ख्रिस्ती नाहीये. I wish I could have shown him John chapter 4. योहान 4 मी त्याला दाखवलं असतं पण नाही. The Samaritan woman, शमरोनी स्त्री 2000 years back, 2000 वर्ष अगोदर live-in relationship. लग्न न करता सोबत राहत होते. So the nonsense that you're doing today, please do not say that this is something new and this was not in
in your culture. Our culture has always been sinful. That does not affect the truths of the Bible. लोक काय करतात की आज संस्कृतीमध्ये घाण करतात आणि म्हणतात की हे त्या काळाची पद्धत नव्हती, आज हे नवीन गोष्ट आहे. पण शास्त्र वाचल्यानंतर कळतं की जुन्या काळापासून ही घाण सुरू आहे. Man has always been sinful. मनुष्य सुरुवातीपासून पापी आहे. And so they tell you what you're learning is something which is outdated. They did not know about it. Please do not teach us things because those things that you're learning are not eternal but culturally made. आणि म्हणून लोक काय म्हणतात की आता मला कसं वागायचं सांगू नका, जुन्या गोष्टी मला काय दाखवू नका, हे आता माझ्या जीवनात लागू होत नाही असं ऐकू नका त्या लोकांचं. So the rule on inspiration is the message of the Bible is not culturally conditioned. आणि म्हणून नियम जे आपण बघितले आहे ते की शास्त्राच्या संदेशावरती संस्कृतीचा प्रभाव पडलेला नाहीये. Right? The truth of the Bible is eternal. आणि पवित्र शास्त्रातलं जे संदेश आहे ते सार्वकालिक सत्य आहे. Okay. Just one more warning here. एक इशारा देऊ इच्छितो मी. This does not mean all that is applicable to them is applicable to me. याचा अर्थ हे देखील होत नाही की ते जे सर्व काही करत होते ते सर्व काही मी आज केलं पाहिजे. There are certain passages which are historical in the Bible. काही भाग आहे पवित्र शास्त्रामध्ये जे ऐतिहासिक आहे. We cannot take the historical passages and make it normal for everyone. आणि हे वर्णनात्मक ऐतिहासिक शास्त्र भाग आज मी लागू करू शकत नाही. I give you a very simple example. I'm very sure you would all know this. एक सोपं उदाहरण देतो, तुम्हाला माहित असेल. For example, the first century church did what? Sold पहिल्या मंडळींनी काय केलं सुरुवातीला? सर्व काही sold everything and shared with each other. So everyone had everything in common. It was a self-put kind of a communism. आणि त्या काळात पहिल्या मंडळींनी सर्व काही विकलं आणि मग ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सामूहिक होत्या. त्या काळात ते तसं करत होते. This is a historical narrative. हे ऐतिहासिक शास्त्र भाग आहे. Do not make it as a normal thing for everyone. त्याला दैनंदिन जीवनात तत्व आणि सत्य म्हणून लागू करू नका. Whenever I say this, I always remember a movie of a comedian called as Mel Gibson. मेल गिब्सन नावाचे व्यक्ती चित्रपटात असतात, त्यांची त्यांना आठवण आली. He writes, he shows basically showing the history of the world, and in the history of the world there are a lot of incidents that happen. आणि जगाचा इतिहास ते दाखवतात आणि जगाच्या इतिहासामध्ये अनेकशा गोष्टी घडलेल्या आहेत. And he shows the Red Sea being divided by Moses. आणि मोशेने जो तांबडा समुद्र दुभागला त्याबद्दलचं त्यांनी दर्शवलेलं आहे. And he shows that every time Moses puts his hand up, the waters will get divided. आणि असं दाखवलेलं की जेव्हा आपण मोशे हात वरती करतो पाणी दुभागतंय. So every time, even if Moses does not intend to do it and he puts his hand up, the waters will get divided. त्यांनी असं दाखवलं की मोशेची इच्छा पण नाही परंतु हात वर केला आणि पाणी दुभागलं गेलं. We have to understand what is historical and what is normal. Everything that is done by them, for them, does not become a rule for us unless it is clearly stated. पवित्र शास्त्रात काही गोष्टी इतिहास म्हणून वर्णन केलेल्या आहेत. त्यांनी ते तेव्हा केलं म्हणून ते आज नियम म्हणून केलं पाहिजे. हे तेव्हाच करा जेव्हा पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं असं करा, त्याशिवाय करू नका. That's when we said the Bible is placed in a culture. The truth of the Bible is not culturally conditioned. पवित्र शास्त्र एका संस्कृतीमध्ये लिहिण्यात आलं परंतु त्याच्या सत्यावरती संस्कृतीचा प्रभाव पडलेला नाहीये. Go to principle number 7. सातवं तत्व, Biblical authority. पवित्र शास्त्राचा अधिकार. Brother will again speak about this later. I'll just touch on this very briefly. पास्टर मंगेश त्याच्याबद्दल थोडं बोलतील परंतु मी थोडं पाया घालून देतो इथं. Since the Bible is the word of God, पवित्र शास्त्र हे देवाचं वचन असल्यामुळं it has authority on the life of man माणसाच्या जीवनावरती त्याचा अधिकार आहे. in all his areas. कुठं कुठं? प्रत्येक भागामध्ये. There is not a single aspect in his life which he can say Bible does not apply. मनुष्य सांगूच शकत नाही की पवित्र शास्त्र माझ्या जीवनातील काही भागामध्ये लागू होत नाही. And I want you to understand this is not simply academic exercise that we are learning. एक लक्षात ठेवा, हे जे तत्व वगैरे आपण शिकतोय तुम्हाला वाटेल हे जरा अभ्यासात्मक गोष्टी आहे. हे अभ्यासासाठीच नव्हे. You will learn and you will understand the Bible is your authority. Bible is your authority in your life. तुम्हाला हे आज शिकता येईल की तुमच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र हे अधिकारयुक्त आहे. How you take care of your children. कसं तुम्ही तुमचे लेकरं कसे सांभाळता. Because if you think for
for your child to learn things in school is more important than learning things of the Bible, you are denying biblical authority. आई वडिलांनी लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही असं म्हणता की शाळेतील शिक्षण पवित्र शास्त्रातील शिक्षणापेक्षा महत्वाचं आहे, तुम्ही देवाच्या वचनाचा अधिकार नाकारत आहात. If you are worried that your child will become a doctor or engineer and less worried whether he will go to heaven, you deny biblical authority. आमची काळजी काय आहे की माझ्या लेकरांनी शिकावं आणि डॉक्टर व्हावं, परंतु स्वर्गात जावं का नाही याबद्दल आपण विचार करत नाही. आपण देवाच्या वचनाचा अधिकार नाकारतो. If there is someone who tells you that he does not accept the biblical idea of homosexuality, or it does not accept that the Bible cannot make a mistake, or it does not accept that the Bible does not have any mistakes in it, be it geography or history, you can be sure he rejects the Bible completely. काही लोक असं विधान करतील की पवित्र शास्त्र संबंधाबद्दल समलैंगिक संबंधाचा विरोध करतं, पण मी त्याचा विरोध करत नाही, बाकी गोष्टी मी मानतो. असं होत नाही. एक गोष्ट नाकारली संपूर्ण शास्त्र नाकार. If he rejects one part of the Bible, he has no reason to hold to the other part. जर एक भाग तुम्ही नाकारत आहात, बाकीचा भाग तुम्ही का स्वीकारता? And that's the reason none of the higher critics can tell them the standard of accepting this is the Bible or these parts are from the Bible, the other parts are not from the Bible. आणि म्हणून आपण असं तर्क करू शकत नाही की हे शास्त्र आहे, ह्याच्यातल्या गोष्टी देवापासून आहे, ह्याच्यात हे नाही शास्त्र, असं नाही होत. If you go back in history, there was a movement of higher criticism, which is still there, which decides what portion of scripture has been written by Jesus. आणि पवित्र शास्त्राचे टीकाकार अशा टीकाच्या स्तराला पोहोचले होते जेव्हा ते स्वतः ठरवत होते की शास्त्रातील कुठले शब्द येशूचे आहेत आणि कुठले येशूचे नाहीत. By what logic can he decide one verse is what Christ said and the other verse is not told by Christ? असं तुम्ही कसं ठरवणार की हे शब्द देवाचे आहेत, हे देवाचे नाहीये? Because the moment the man sits to judge on scriptures, he is not a Christian to begin with. ज्या क्षणाला एक व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या वचनाचा न्याय करतो, तो देवाच्या वचनाशी विरोधाभास आहे, तो ख्रिस्तीच नाही. Right? And this is important for us to identify, because even in the evangelical circles today, you have people who land up teaching a whole lot of nonsense, and that's very serious, even among the Reformed community. आणि आजकाल चांगल्या मंडळामध्ये देखील देवाच्या वचनाबद्दल फार विचित्र शिक्षण शिरलेलं आहे. आपल्या आजूबाजूला देखील ते आहे. He said what is right, but my point is, it's always better to think we are infected. आणि वारंवार असं गृहीत धरा की आमच्यात देखील शिरलेलं आहे चुकीच्या गोष्टी. That's what Paul tells us. पाऊल तेच आम्हाला सांगतो. Let's not assume all our problems in the neighboring building. शेजाऱ्यामध्ये समस्या आहे असं गृहीत धरू नका. Sorry, I lost my track. But so the moment we think that the scriptures, if someone is denying one section of scripture to hold to the other section, no matter what topic it is. For example, we're talking about people today who are in the Reformed community. You might know these preachers, but here are preachers who deny that the world was created in 6 literal days. आणि असे काही चांगले रिफॉर्म लोक आहेत किंवा रिफॉर्म शिक्षक आहेत जे स्वतः म्हणतात की मी पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवतो, 66 पुस्तकावरती विश्वास ठेवतो, परंतु ते हे नाकारतात की देवाने 6 दिवसामध्ये निर्मिती केलेली आहे. So you see the problem when they're accepting the word of God on one part, they're denying the word of God and its authority on the other part. You cannot consider them to be obeying the authority of God to begin with. आणि असं होऊ शकत नाही की मी बहुतांश गोष्टी शास्त्रावरती विश्वास ठेवतो आणि ही एक गोष्ट मला विश्वास ठेवता येत नाही, असं ख्रिस्ती व्यक्ती राहू शकत नाही. So when people have a different view about homosexuality, or different view about women's rights in church, or different view about women ruling in church, mark words. They are not challenging the church. They are challenging the scriptures. That's important. आणि म्हणून काही गोष्टीचं शिक्षण पवित्र शास्त्रामध्ये आहे. समलैंगिक संबंधाबद्दल स्त्रियांनी कुठपर्यंत पुढारी पण मंडळीत घ्यावं. जेव्हा लोक ह्या गोष्टींचा विरोध करतात, ते एका मंडळीच्या शिक्षणाचा विरोध करत नाही, ते देवाच्या वचनाचा विरोध करतात. And that's the reason when you believe in inspiration, it's important that we understand biblical authority because we believe in inspiration. If someone can tell you, I believe the Bible is inspired, but does not hold on to the tenets, things that the Bible has mistakes, he's not bending himself to the authority of scriptures. Believing in inspiration compels you to believe in biblical authority in all areas. Let me give you one more example. तर देवाचं वचन हे ईश्वर प्रेरित आहे जर मी हे मानतो,
त्याच्यात जर देवाचे शब्द आहेत तर मला त्या वचनाचा अधिकार मान्य करावा लागेल. ईश्वर प्रेरित वचन आणि अधिकार मान्य करायचं नाही हे विरोधाभास जीवनात चालणार नाही. Because one of the biggest problems that we face is we accept worldly principles and we take those worldly principles in our life and we chart out our life like that. आमची समस्या काय आहे? आम्ही जगिक तत्व सहज मान्य करतो आणि त्या जगिक तत्वांवरती आम्ही आयुष्य क्रमण करतो. I can give you a million of ideas. I'll just give you a few so you understand. You can go back and think about it. मी काय सांगतोय उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. One of the biggest problems that we have accepted as a community is the idea of behaviorism. The idea of behaviorism that man does something because his body forces him to do that. आता समाजामध्ये एक समज काय आहे की मी कृती करतो कारण शारीरिकरित्या माझी घडण ती कृती करण्याकरिता केलेली आहे. Because my body is in such a manner, I'm doing this because I'm not the one doing it, but my body is doing it. मी करत नाही असं म्हणतात. माझं शरीर, माझ्या शरीरातल्या मध्ये ज्या गोष्टी आहेत ते मला ती गोष्ट करायला लावतात. So I have got bad days in which I do things, but it is not my fault, but it is the fault of my body. आणि काही दिवस असतात जेव्हा मी चुकीच्या गोष्टी करतो, माझी चूक नाही, त्या दिवशी माझं शरीर साथ देत नव्हतं म्हणून मी ते केलं. Sisters will have a problem when I say this. आणि स्त्रियांना कळून येईल ते काय आहे. Those bad days and those mood swings. जेव्हा they get it. And if we say it is because I had no control over my body, you're accepting a worldly principle that it's not the Spirit of the Lord that moves you. आणि काय म्हणतील ते सगळे की आजचा जो दिवस आहे शारीरिकरित्या मी पूर्ण नाहीये आणि म्हणून भावनात्मकरित्या मी चुकीची वागली तर मी नव्हे तर माझ्या शरीराने ते मला करायला लावलं हे समज चुकीचं आहे. When we teach children principles that come out from evolution, we land up teaching children principles that are not biblical. Ideas. उत्क्रांतीवाद जर आपण आपल्या लेकरांना शिकवतो तर आम्ही त्यांना पवित्र शास्त्राच्या तत्वाच्या विरुद्ध गोष्टी शिकवत आहे. We land up teaching children, and I know this is going to be really difficult for some side, but we land up teaching children that they think with their bodies. आणि म्हणून आपण लेकरांना काय शिकवतो की तुम्ही विचार डोक्याने नव्हे तर शरीराने करता. डोक्याने करतात. We actually tell them that they think with their brain. आणि मग पुढे म्हणतो की तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि मेंदूने विचार करता. I know you guys are all worried. Who does not think with the brain? विचार तर डोक्यानेच करतो आपण. But what does the Bible teach us? शास्त्र काय सांगतं आपण? You think with your body. शास्त्र काय सांगतं? विचार कुठून येतात? That's brain or that spirit? आत्मा का बुद्धी? Buddhi would be a wrong word. Brain would be The organ. organ. मेंदू. Mental. That's right. And we try to develop our children into what? That their brain improves. But brain is not what is doing with the thinking. Please understand. I know everyone is confused. Shayad he is not using his brain right now. मेंदू चालते का सध्या? आपल्याला वाटतं की मेंदू आम्हाला विचार करायला लावतोय. Again, I'll prove my point. Trust me. Brain does not think. You do not need a brain to think. If so, our God would be an idiot. Because our God is spirit. आपण जर विचार करतो की मेंदूची गरज आहे विचार करायला तर मग आपण देवाला खोटं ठरवतो कारण देव काय आहे? आत्मा आहे. मेंदू He doesn't have. So when we become Christians, we do not have the brain of Christ. We have the mind of Christ. आणि म्हणून ख्रिस्ती झाल्यानंतर आम्हाला ख्रिस्ताचा मेंदू भेटत नाही, आम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त. Why am I saying this? But when you take care of your children, your idea to develop in your child will not be his brain, but to develop his mind. आणि म्हणून लेकरं वाढवताना बुद्धीचा वाढ, त्या मेंदूचा वाढ नाही करायचा आपल्याला, त्याच्या मनाचा वाढ करायचा. So when you look at giving your child कि आज 2 अखरोट खा या 2 give him along with that 2 Bible verses to remember. आणि म्हणून अक्रोड, बॉर्नव्हिटा, बदाम आणि देवाचं वचन सगळं सोबत द्या. I'm giving that back. So if someone does not hold on to biblical authority, he is not a Christian. You can be very sure for that. आणि म्हणून हे समजून घ्या, वचनाचा अधिकार जर एखादी व्यक्ती अमान्य करते ती व्यक्ती ख्रिस्ती नाही. I saved the last one. Biblical revelation is rational,
as there is no philosophy by which we can get knowledge. आणि म्हणून शेवटचं तत्व जे आहे ते लक्षात ठेवा की पवित्र शास्त्राचं प्रगटीकरण हे तर्कशुद्धरित्या आहे. त्याच्यामध्ये तर्क आहे आणि जे काही तर्क आपण जीवनात शिकतो ते त्याच्यातूनच आपण शिकतो. The history of the world has been history where people were trying to get knowledge. जगाचा इतिहास म्हणजे काय? लोक ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न And करतात they wanted to find a way to get truth. आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतायत. And everyone has given different ideas how they will get truth. आणि प्रत्येकाने आपापलं मत दिलेलं आहे की सत्य कुठं भेटेल. And people would tell you they think that what they see, what they hear, what they touch gives them truth. आणि काही लोक म्हणतील तुम्ही जे पाहता, तुम्ही जे बघता, तुम्ही ज्याला स्पर्श करू शकता ते सत्य आहे. And that is the reason everyone will tell you, I can't see God, so God does not exist. आणि म्हणून लोक म्हणतात देव दिसत नाही तर देव नाही. जे मला दिसतं ते खरं. But the problem is even that statement that he made, he can't see it. आणि जो विधान तुम्ही करता ते देखील तुम्हाला दिसत नाही. मग ते खरं कसं? So every time in the history of the world, people have tried to give different reasons to come to an answer. How does anyone get knowledge? आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये एकच प्रश्न, ज्ञान कसं प्राप्त करावं? Like what we spoke about science some time back. आणि विज्ञानाचं पण तेच काम आहे जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं. When we said, when science can tell you how to cure him or how to kill him, science can never tell you why to cure him or why to kill him. सायन्स विज्ञान आम्हाला काय शिकवतं? एखाद्याला बरं करायचं किंवा एखाद्याला आजारी ठेवायचं. पण त्याला बरं का करायचं आणि त्याला आजारीच का ठेवायचं ह्या मागचं नैतिक कारण विज्ञान शिकवत नाही. I can give you examples after examples that in the world without God as a standard, you can do nothing. आणि अनेकशे मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो की देवाला स्तर ठेवल्याशिवाय जगात काहीच करता येत नाही. Without biblical revelation, we have no reason to do whatever we are doing in our life. Every principle is tied to divine revelation. आणि जे काही तत्व आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये विश्वास ठेवतो हे सगळं देवाच्या प्रकटीकरणातून आलेलं आहे. त्याशिवाय आम्हाला काहीच कळणार नाही. Right from the basic concept of marriage to the concept of bearing children has to come from the Bible, or the whole act is meaningless. लग्नामध्ये लेकरं असणं हे सगळं शिक्षण कुठून आलेलं आहे? शास्त्रातून. जर ते शास्त्रातून नाहीये, देवापासून नाहीये तर ते अर्थहीन आहे. Because when people outside do not know why to behave in certain manner, because they do not accept the Bible. बाहेरचं जग मी का वागावं, मी असं का वागावं त्यांना माहित नाहीये, कारण ते शास्त्रावरती विश्वास ठेवत नाही. I'll give you one more example. उदाहरण देतो मी. What is different between a Christian marrying, staying together, having physical intimacy and having children, and two unchristian people staying together, living like a married couple and having children? एका ख्रिस्ती विवाहामध्ये आणि ख्रिस्तीतर विवाहामध्ये काय फरक आहे? दोघं तेच करतात, लग्न करतात, लेकरं आहेत, सोबत राहतात. फरक काय? What? So the actions are exactly the same, कृती तर दोन्ही लग्नात तेच आहे. right? So what makes one holy and one unholy? मग हे ख्रिस्ती विवाह पवित्र का आणि ख्रिस्तीतर विवाह अपवित्र का? It's always the word of God, which is divinely inspired, which tells us what we should do, without which we do not know any idea what has to be done. कारण जे काही आम्ही करतो ते देवाच्या वचनापासून करतो. देवाच्या वचनाविना आम्हाला काहीच करता येत नाही. Every philosophy, I'm not going to get into the details, every philosophy right from Aristotle in the beginning to Kant, everyone was trying to give us a iota of knowledge, has always failed. आणि म्हणून जे काही तत्वज्ञानी लोक होऊन गेले इतिहासात त्यांना वाटलं आम्ही जगाला ज्ञान देतोय, परंतु ते सर्व अपयशी ठरले. Why should you listen to the government? आम्ही सरकाराचं काय ऐकावं? Why should you pay taxes? आम्ही आमचं कर का भरावं? The world cannot give you a reason. जग कारण देऊ शकत नाही. Even if the government is wicked, Bible still tells you to obey them. शास्त्र काय सांगतं? अधिकारी जर वाईट जरी असेल तरी तुम्ही त्यांच्या अधीन राहा. From where does the world get its principles? जगाचे तत्व जगाला कोणी शिकवले? The biblical doctrines, I'll close with this. The biblical doctrines are consistent. जे पवित्र शास्त्रातील तत्व आहेत ते सातत्याने समान आहेत. I'll read Calvin for you. John Calvin says this: but since we are not favored with daily oracles from heaven, and since only in scriptures that the Lord has been pleased to preserve his truth in perpetual remembrance, it obtains the same complete credit and authority with believers when they are satisfied of his divine origin
as they've heard the very words pronounced by God himself. What does Calvin tell us here? आणि कॅल्विन नावाची व्यक्ती आम्हाला काय सांगत आहे ह्या विधानात? He says we do not get daily messages from God, देव दररोज आमच्याशी बोलत नाही त्याच्या शब्दाने, but what he has given to us in perpetual remembrance. परंतु त्यांनी आम्हाला काय दिलेलं आहे सार्वकालिकतेसाठी आम्ही आठवण ठेवावी, आमच्या हातात ते आहे. It is the same authority with believers. आणि तोच अधिकार सामान्यरित्या प्रत्येकाजवळ आहे. But I cannot prove to you that the Bible is the word of God. I cannot Prove to you. परंतु मी तुम्हाला हे सिद्ध I cannot prove you that the Bible is the word of God. I cannot prove to anyone that the Bible is the word of God. मी कोणालाच हे सिद्ध करू शकत नाही की पवित्र शास्त्र देवाचं वचन आहे. But it is that his order. But when they are satisfied of his divine origins, that these are the very words of God. परंतु वैयक्तिकरित्या देवाचं शब्द त्यांना तृप्त करतं आणि याची खात्री करून देते की हे देवापासून आहे. Only God can tell you and teach you that these are my words. Listen to it and you'll get eternal life. आणि म्हणून मनुष्य नव्हे, कुठल्या व्यक्ती नव्हे, तर केवळ देव तुम्हाला वैयक्तिकरित्या हे सांगू शकतो की त्याचं वचन हे खरं आहे आणि ते त्याचं आहे आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास. It's impossible for archaeology or any other thing to prove that the Bible is the word of God. आणि म्हणून उत्खनन शास्त्र किंवा दुसरं शास्त्राचा उपयोग करून देवाचं वचन खरं आहे हे सिद्ध करण्याचं काम आपलं नाही. There's one more quote from Calvin. कॅल्विन अजून एक विधान करतात. Brothers will deal with this, but the usual question is who decides what is the Bible? कोण ठरवणार शास्त्र काय? And if the Roman Catholic Church says we are the ones who decide what the Bible is, Calvin has an answer to that. आणि रोमन कॅथलिक चर्च त्या काळात आणि आताही सांगते की आम्ही ठरवणार शास्त्र काय. It says this. आणि कॅल्विन त्यांना उत्तर देताना असं And he म्हणतात, takes Ephesians 2:20 for support. इफिस 2:20 मधून ते बोलतात, If the foundation of the church is scripture, जर मंडळीचं पाया हे पवित्र शास्त्र आहे, then scripture precedes the existence of the church. तर पवित्र शास्त्र हे मंडळीच्या अगोदर पासून आहे. So it is the scripture that judges the church, it is not the church that judges the scripture. आणि म्हणून शास्त्र जर मंडळीच्या अगोदर आहे तर मंडळीचा न्याय शास्त्र करते, मंडळी शास्त्राचा न्याय करत नाही. This is important for us to understand. We do not say this is scripture proved on evidence. आमचं काम नाही, आम्ही ते सांगत नाही की हे शास्त्र आहे. It is God who puts into our hearts, gives us the delight of the word of God so that we follow it. आणि देव आमच्या हृदयात ती खात्री टाकतो आणि त्याच्याबद्दलचा आनंद तो आम्हाला देतो की हे माझं वचन आहे आणि म्हणून आम्ही ते पाळतो. The principal authority of the Bible does not come from the church, does not come from people, it comes from the God who has given it to us. आणि म्हणून पवित्र शास्त्र अधिकारयुक्त आहे हे आम्ही ठरवत नाही, हे मंडळी ठरवत नाही, तर प्रामुख्याने देव स्वतः ठरवतो. So when someone denies the Bible, he is denying God. आणि म्हणून सोपं आहे, जर तुम्ही शास्त्र नाकारता तर तुम्ही देवाला देखील नाकारता. So any theory that denies God, or sorry, denies the Bible, denies God. आणि म्हणून कुठलेही शिक्षण शास्त्राला नाकारत जर असेल तर ते देवाला देखील नाकारते. And that's the reason we should be so careful of ideas like psychology that come into the church, which very clearly deny the God of the Bible. आणि म्हणून आजकाल मंडळी जे शिरलेलं आहे मानवशास्त्र, हे मानवशास्त्र पूर्णतः देवाला नाकारतं आणि म्हणून ते शास्त्राला देखील नाकारतं. सामावून राहा. Let's end looking at God with a prayer that God will keep us. आणि म्हणून ही आमची प्रार्थना असावी की देवाने आम्हाला राखावं. And we know the importance of the word of God in all our life. आणि आमच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये देवाच्या वचनाचं महत्त्व आम्हाला पटावं. Let's look to God in prayer. प्रार्थना करूया. Father God in heaven, we love you, Lord. स्वर्गातील पित्या, आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो. In a world which is hungry, अशा जगामध्ये जे भुकेलं आहे you have given us your word. आणि या भुकेल्या जगामध्ये तू तुझं वचन आम्हाला दिलेलं आहे. In a world which is thirsty, अशा जगामध्ये जे तहानलेलं आहे you have given us your word to drink. तू आम्हाला तुझं वचन पिण्याकरिता दिलेलं आहे. Your words have life, O God. तुझ्या शब्दामध्ये वचनामध्ये जीवन आहे. Help us, Master, that we in our unbelief, आम्हाला सहाय्य कर की आमच्या अविश्वासामध्ये we'll end up picking up things which are not yours. जे तुझे शब्द नाही आम्ही त्याकडं खेचलं जातो. Pray, Master, that we turn to the only fountain of life.
आणि आम्ही प्रार्थना करतो की आम्ही केवळ त्या जीवनाच्या झऱ्याकडे वळावं, that we will live to God. जेणेकरून आम्ही जगावं. Pray for your church, आम्ही तुझ्या मंडळीकरिता प्रार्थना करतो, which we know you will keep. जे तू राखून ठेवणार आहेस याची खात्री आम्हाला आहे. The way you have kept your Bible. जसं तू तुझं शास्त्र राखून ठेवलेलं आहे. Pray, Master, that each one of us here आम्ही प्रार्थना करतो की या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती will fight for your word तुझ्या वचनाकरिता लढतील and life. आणि तुझ्या वचनाकरिता जगतील आणि मरतील. To know that the one who has given us this promise, आणि हे जाणलं की ज्याने आम्हाला हे सर्व अभिवचन दिलेले आहेत he is faithful to the end. तो शेवटपर्यंत विश्वसनीय आहे. In his name we offer this prayer. त्याच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. Thank you so much. खरोखरच आपल्याला सुंदरशा मार्गदर्शनाने पास्टर सॅम्युअल यांनी शिकवलं की पवित्र शास्त्राची आवश्यकता योग्य रीतीने सुशिक्षणाद्वारे आपण कसं ते आपल्या जीवनात आचरणाद्वारे जगण्याद्वारे करू शकतो. थँक्यू पास्टर. इथून पुढचं सेशन पास्टर मंगेश रायण घेणार, पण त्याआधी आपला लंच ब्रेक आहे. आपण लंच ब्रेक साठी पलीकडच्या साईडला भेटूया आणि आपण half an hour. We are beginning at 2. हा 2 वाजता शार्प 2 वाजता आपण पुन्हा पास्टर रायराम यांच्या सेशन साठी भेटूया. ठीक आहे, आपण चलूया लंच साठी. थँक्यू. चार्जर आहे. ते मग पडत होतं.